नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचा आपण अभ्यास करणार आहोत. या अभ्यासिकामध्ये आज आपण भारताच्या उद्देशिकेबाबत आपण माहिती बघणार आहोत. भारताची जी उद्देशिका आहे ही उद्देशिका काय निर्माण करण्यात आली, भारतीय संविधानामध्ये या उद्देशिकेचं महत्त्व काय आहे आणि या उद्देशिकेचे स्वरूपाबाबत आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत. खऱ्या अर्थाने भारताने जी उद्देशिका निर्माण केलेली आहे या उद्देशिकेचं स्वरूप काय आहे, या उद्देशिकेच्या स्वरूपामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे याची थोडक्यात आपण माहिती बघितल्याशिवाय भारताच्या उद्देशिकेचं महत्त्व पटणार नाही. खऱ्या अर्थाने भारताने जे संविधान निर्माण केलेलं आहे हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झालेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी जरी पूर्ण झाला असलं तरी या संविधानाची जी उद्देशिका संविधान सभेमध्ये मांडण्यात आली होती ती उद्देशिका 17 ऑक्टोबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेमध्ये मांडण्यात आली आणि संविधान सभेमध्ये मांडण्यात आल्यानंतर यावेळी यावरती वेगवेगळे विचार स्पष्ट करण्यात येऊ लागले. हे विचार स्पष्ट करत असताना या ठिकाणी त्यांनी जे डिबेट केलेले आहेत आणि या डिबेटमधून जे उद्देशिका निर्माण झालेली आहे ही 17 ऑक्टोबर 1949 ला उद्देशिका निर्माण झाली आहे. परंतु ही उद्देशिका 17 ऑक्टोबर 1949 ला निर्मित जरी झाली तर याचा स्वीकार अंगीकृती एक प्रकारे आपण 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 रोजी करतो. परंतु जेव्हा या ढाच्यामध्ये 17 ऑक्टोबर 1949 रोजी उद्देशिका सादर करतात आणि डिबेट होतात, हे डिबेट खूप छान आहे. या डिबेटमध्ये संपूर्ण भारताला एक प्रकारे रचनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पूर्ण भारत हा या उद्देशिकेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर ही उद्देशिका कशा स्वरूपाची आहे, या उद्देशिकेमध्ये कोणकोणते शब्द, कसे कसे शब्द एक प्रकारे संविधानाचा आरसा म्हणून काम करतात, संविधानाचा एक प्रकारे मिरर म्हणून काम करतात आणि सर्वोच्च अशा संविधानाचा एक प्रकारे आरसा म्हणून हे उद्देशिका काम करतं. तर या उद्देशिकाला समोर ठेवून जेव्हा आपण अभ्यास करतो तर यामधील ज्या बाजू आहेत त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळी भारताचे संविधान निर्माण करण्यात आले आणि निर्माण केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी एक प्रकारे उद्देशिका निर्माण करण्यात आली आणि या उद्देशिकेमध्ये जे वाक्य निर्माण करण्यात आलेले आहेत ते परिपूर्ण वाक्य निर्माण होते, ज्यामध्ये म्हणतात की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, व राष्ट्राची एकता व अखंडता किंवा एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक विचार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या संविधानाची जी उद्देशिका निर्माण केली आहे, या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये संविधानाने एक खूप असं महत्वाचं काम केलेलं आहे की या उद्देशिकेमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि जेही काही करायचा असेल तर यामध्ये वाढ केली जाईल, परंतु या मूळ ढाच्याला कोणीही बदलणार नाही. यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा हे जे आहे, म्हणजेच आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा असे 3 मुद्दे होते. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य, परंतु 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष 2 बाबी 2 अंग या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आहेत. परंतु जेव्हा या 2 गोष्टी समाविष्ट केल्या त्यानंतर असं सिद्ध करण्यात आलं की या संविधान सभेच्या उद्देशिकेमध्ये, संविधान सभेने निर्माण केलेल्या उद्देशिकेमध्ये काहीच बदल केला जाणार नाही, याच्यामध्ये काहीही खाडाखोड केली जाणार नाही. उलट या संविधानाला बळकट करण्यासाठी आणि वास्तविक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी यामध्ये वाढ केली जाईल, अन्यथा याच्यामधला कोणताही भाग बदलता येणार नाही असं न्याय व्यवस्थेने स्पष्ट केलं. आणि न्याय व्यवस्थेने स्पष्ट केल्यानंतर या संविधान सभेने निर्माण केलेल्या उद्देशिकेचा आपण अभ्यास करत असताना एक जाणवतं की भारतीय संविधान जे निर्माण करण्यात आलेलं आहे या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि एक प्रकारे सामाजिक राजकीय आर्थिक न्याय निर्माण करण्यासाठी जी उद्देशिका निर्माण करण्यात आलेली आहे, या उद्देशिकाचा उद्देश हा सर्वात महत्वाचा, मानवाला एक प्रकारे प्रत्येक गोष्ट ही प्राप्त करून देण्यासाठी ही उद्देशिका निर्माण करण्यात आलेली आहे. ही उद्देशिका जेव्हा आपण अभ्यासतो तर या उद्देशिकेचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जी उद्देशिका स्पष्ट केलेली आहे या उद्देशिकेमध्ये आम्ही सांगितलेलं आहे, म्हणजे इथे मी हा शब्द वापरलेला नाहीये, या ठिकाणी ईश्वर हा शब्द वापरलेला नाहीये, या ठिकाणी धर्म हा शब्द वापरलेला नाहीये, तर या ठिकाणी आम्ही हा शब्द वापरलेला आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही भारतीय आहोत. आम्ही कोण आहोत? भारतीय लोक आहोत. भारतीय लोक कशासाठी स्पष्ट शब्द टाकलेला आहे तर या ठिकाणी भारतीय लोक हा शब्द टाकण्यासाठी जेव्हा संविधान सभेतील डिबेट चालू होती त्यावेळी त्यांनी एक ठरवलं की हे जे शासन निर्माण होईल हे शासन जनतेचा असेल. कुणाचा असेल? लोकांचा असेल. आणि हे लोकांचं शासन निर्माण करण्यासाठी ही जनता पूर्णतः त्याला जबाबदार आहे. या अगोदर जेही शासन होतं, जेही संस्थान होते, हे संस्थान वेगवेगळ्या स्वरूपाची होती, वेगवेगळी कामं केली जात होती. ही कामे एक प्रकारे संवैधानिक स्वरूपातून करावी या उद्देशाने जे संविधान निर्माण करण्यात आलं आणि या संविधानामध्ये पहिली ओळ टाकण्यात आली की आम्ही भारतीय लोक, म्हणजेच या ठिकाणी मी म्हणू शकत नाही, ईश्वर म्हणू शकत नाही. आणि या गोष्टीला विरोध करण्यात आला आणि विरोध करत असताना पिल्ले हे कोचीचे
सभासद होते आणि त्यांनी सांगितले की काही व्यक्ती आस्तिक असतात आणि काही व्यक्ती नास्तिक असतात. जेव्हा नास्तिक व्यक्ती ईश्वराला मानत नसेल तर त्या ठिकाणी तो भारतीय लोक याला जबाबदार राहणार नाही आणि या संविधानाला तो एक प्रकारे आदरयुक्त भावना निर्माण करणार नाही. आणि अशा पद्धतीचे विचार त्यांनी स्पष्ट केला आणि स्पष्ट केल्यानंतर त्यांनी मग आम्ही हा शब्द ठेवण्यात आला. आम्ही हा ठेवण्याचा मुख्य उद्देश आहे की हा जो भारत आहे या भारतातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय असल्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे आणि ही जाणीव फक्त या आम्ही शब्दातून होती, म्हणून आम्ही हा शब्द देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम म्हणजे कोणाचा देश बनवत आहे? भारताचे. कोणाचा बनवत आहे? भारताचा एक सार्वभौम देश बनवत आहे. सार्वभौम म्हणजे काय? राज्यशास्त्राच्या अध्ययनातून अंतर्गत आणि बहिर्गत जे पारतंत्र्य असतं याच्यातून मुक्तता होणं. अंतर्गत आणि बहिर्गत म्हणजे काय? तर अंतर्गत आणि बहिर्गत या बाबीचा उल्लेख करत असताना संविधान सभेमध्ये या ठिकाणी वेगवेगळे डिबेट झाले. डिबेट होत असताना त्या ठिकाणी सार्वभौम हा शब्द आला. सार्वभौम शब्द आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितले की सार्वभौमाची बाजू सांगत असताना सार्वभौम हे एक प्रकारे राज्यामध्ये अंतर्गत आणि बहिर्गत असलं पाहिजे. मग अंतर्गत आणि बहिर्गत सांगत असताना 1935 पर्यंत जे कायदे केले जात होते हे 1935 पर्यंतचे कायदे भारतावरती इंग्रजांनी लादलेले होते, परंतु असे कायदे आता भारतावरती लादले जाणार नाही. म्हणजेच भारताच्या अंतर्गत आणि बहिर्गत बाजूंचा या ठिकाणी विचार करत आहे. भारत एक राज्य आहे, भारत एक देश आहे आणि भारत हा देश असा निर्माण करत आहे ज्या पद्धतीने इंग्लंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, फ्रान्स आहे, अमेरिका आहे, या देशाप्रमाणेच रशिया आहे, चीन आहे, या देशाप्रमाणे भारत हा एक देश काय आहे निर्माण होत आहे. आणि या भारताला आम्ही सार्वभौम राष्ट्र निर्माण करत आहोत. भारताला एक सार्वभौम बनवत आहोत. भारताला सार्वभौम बनवत असताना त्यांनी या ठिकाणी दोन बाजू सांगितल्या आहे. नंबर एक अंतर्गत सांगत असताना त्यांनी सर्वोच्च अशा बाबी देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये त्यांना प्रदेश आहे, भाषा आहे, संस्कृती आहे, धर्म आहे, पंथ आहे, वंश आहे, लिंग आहे, या भेदापेक्षा तो एक प्रकारे त्या व्यक्तीला व्यवस्थित जीवन जगता आला पाहिजे, व्यवस्थित राहणीमान सुधारता आलं पाहिजे, अशा पद्धतीची त्याला मुभा सर्वोच्च प्रमाणे देण्याचा प्रयत्न सार्वभौम या घटकातून केलेला आहे. त्याच पद्धतीने बहिर्गत घटकाचा विचार करत असताना बहिर्गत काय? तर बहिर्गत सांगत असताना त्यांनी सांगितलेले आहे की बहिर्गत मध्ये भारत हा देश निर्माण झाल्यानंतर, राष्ट्र निर्माण झाल्यानंतर या देशावरती कोणत्याच देशाचे कायदे राहणार नाही. जसं मी सांगितलं की 1935 चा कायदा भारतावरती ब्रिटिशांनी लादला होता, तसा कायदा आता भारतावरती राहणार नाही. हे कायदे, हे संहिता, हे नियम बनविण्याचा अधिकार हा पूर्णतः भारतीय लोकांना आहे. कोणाला आहे? भारतीय लोकांना आहे. भारतीय लोक कोण? आज जवळपास 28 घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. या प्रत्येक राज्यातील व्यक्तीला हे कायदे बनवण्याचा अधिकार आहे. मग कायदे बनवण्याचा जो अधिकार देण्यात आलेला आहे हे सार्वभौम घटकातून देण्यात आलेला आहे. अशा स्वरूपाचं विश्लेषण संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातून करण्यात आलेलं आहे. दुसरा घटक सांगण्यात आला आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. असे 5 घटक या ठिकाणी आहेत. भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य. 1 सार्वभौम, 2 समाजवादी, 3 धर्मनिरपेक्ष, 4 प्रजासत्ताक आणि 5 गणराज्य. या 5 घटकांचा 5 अंगाचा अभ्यास करत असताना ज्या पद्धतीने सार्वभौम घटक सांगण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 घटक सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. असं म्हणतात की ज्यावेळी इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान झाल्या होत्या आणि त्यांनी जे सरकार स्थापन केलं होतं, सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्या वडिलांचा भारतामध्ये समाजवादी विचारक किंवा समाजवादी अभ्यासक म्हणून खूप ख्याती होती. परंतु या अगोदर 1950 ला संविधान स्वीकृती करत असताना भारताच्या संविधानामध्ये आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा अशी जी ओळ होती, या ओळीमध्ये 2 शब्द, 2 अंग समाविष्ट करण्यात आलेले आहेत. एक समाजवादी आणि दुसरा धर्मनिरपेक्ष. आता समाजवादी का हा शब्द का देण्यात आला? खऱ्या अर्थाने या ठिकाणी
आचार्य नरेंद्र देव आहेत, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, राम मनोहर लोहिया आहेत, हे सुद्धा समाजवादी विचारांचे समर्थक होते. यांची एक इच्छा होती की समाज आणि राज्य एक निर्माण झालं पाहिजे आणि वर्गविहीन समाज निर्माण झाला पाहिजे. समाजामध्ये आर्थिक आणि धार्मिक ही विषमता नष्ट केली पाहिजे. या उद्देशाने त्यांनी समाजवाद संकल्पना सांगितली होती आणि या समाजवाद संकल्पनेनुसार भारत हा विकसित होईल या उद्देशाने इंदिरा गांधी यांनी समाजवादी हा शब्द टाकलेला आहे. त्याच पद्धतीने 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार जसा समाजवादी शब्द टाकण्यात आला, त्याच पद्धतीने धर्मनिरपेक्ष शब्द टाकण्यात आला. धर्मनिरपेक्ष शब्द टाकण्याचं मुख्य कारण काय? तर धर्मनिरपेक्ष टाकण्याचं मुख्य कारण हे आहे की भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत. या धर्म आणि पंथाबरोबरच अनेक देश हे धर्मानुसार निर्माण झालेले आहेत. जसं मुस्लिमांच्या नेतृत्वातून पाकिस्तान निर्माण झालेला आहे, इस्लामिकच्या याच्यातून एक प्रकारे अरेबिक देश निर्माण झालेले आहे. या देशांची जी निर्मिती झालेली आहे, या देशाची जी निर्मिती झाली ती निर्मिती अशा स्वरूपाची होऊ नये आणि एका धर्माच्या विचार प्रवाहानुसार भारत ओळखला जाऊ नये. ज्या पद्धतीने हिंदूच्या तत्वानुसार आपण नेपाळ हा देश बघतो, तर त्याच पद्धतीने भारत हा देश धर्मनिरपेक्ष ओळखला पाहिजे आणि या उद्देशाने त्याने धर्मनिरपेक्ष ही संकल्पना, ही वाक्य किंवा हा शब्द या उद्देशिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचा मुख्य उद्देश हा होता की भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे भारतामध्ये अनेक धर्म आहेत, ज्यामध्ये हिंदू धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, त्याच्यानंतर जैन धर्म आहे, शीख धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, ईसाई धर्म आहे, अशा अनेक धर्म आहेत. या धर्मांमध्ये कोणताही धर्म वरचढ होऊ नये आणि सांप्रदायिकता निर्माण होऊ नये या उद्देशाने एक प्रकारे धर्मनिरपेक्ष हा मुद्दा टाकण्यात आलेला आहे. म्हणजेच त्याच्यानंतर प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही. प्रजासत्ताक, लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? या ठिकाणी जेव्हा आपण उद्देशिकेचा विचार करतो, तर उद्देशिकेचा विचार करत असताना आम्ही भारतीय लोक इथपर्यंत आपण माहिती बघितली. भारताचे एक सार्वभौम, भारत हा देश एक निर्माण करत आहोत, राष्ट्र निर्माण करत आहोत आणि राष्ट्र निर्माण करत असताना या राष्ट्राला सार्वभौम घटक लागणार आहे. सार्वभौम घटकासोबतच समाजवादी धर्मनिरपेक्ष हे घटक लागणार आहेत आणि त्याच्यानंतर लोकशाही किंवा प्रजासत्ताक. लोकशाही कशी असावी या ठिकाणी वेगवेगळे विचार मांडले जाऊ लागले की भारताला लोकशाही कशा स्वरूपाची असावी, भारत कोणत्या लोकशाहीचा स्वीकार करणार आहे, ही लोकशाही स्वीकारल्यानंतर भारताची शासन व्यवस्था कशा स्वरूपाची असेल, मग भारताच्या देशाला लोकशाही देत असताना किंवा लोकशाहीचा स्वीकार केल्यानंतर भारतामध्ये कशा प्रकारची लोकशाही नांदेल, असे अनेक अभ्यासक अमेरिकेतील असतील, ब्रिटनमध्ये असतील, युरोपमध्ये असतील, हे विचारवंत अभ्यास करत होते. त्यांना प्रश्न पडला होता की भारताने कशा पद्धतीची लोकशाही स्वीकार केली. मित्रहो, भारताने जी लोकशाही स्वीकारली, ही लोकशाही स्वीकारत असताना लोकशाहीला लोकशाहीद्वारे राष्ट्राला मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते आणि लोकशाहीद्वारे भारताला मजबूत करण्यासाठी पहिल्यांदा जो अधिकार देण्यात आला तो समतेचा अधिकार देण्यात आला. लोकशाहीचे 3 अंग आहेत, ज्यामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या अंगाला एक प्रकारे विकसित करण्यासाठी जे घटक भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते पूर्णतः लोकशाही स्वरूपाचे आहेत. मग या स्वरूपाची लोकशाही भारतामध्ये अगोदर नव्हती का? या लोकशाहीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर ही लोकशाही कशा स्वरूपाची असावी हे सांगत असताना त्यांनी सांगितले की ही लोकशाही जनतेद्वारा निर्माण केलेली असावी. जनतेतून निवडून जे आलेले प्रतिनिधी असतात म्हणजे मोजकेच प्रतिनिधी असतात, परंतु हे निवडून येत असताना या प्रतिनिधीला कशा पद्धतीने निवडून द्यायचं हा पहिला प्रश्न होता. या पद्धतीला लोकशाही कसं म्हणावं? खऱ्या अर्थाने आजची लोकशाही भांडवलशाही आणि साम्राज्यशाही स्वरूपाची लोकशाही ओळखली जात होती आणि भारताने कशा स्वरूपाची लोकशाही स्वीकारतील असा प्रश्न जगातील प्रत्येक अभ्यासकाला पडला होता. तेव्हा या संविधानामध्ये प्रजासत्ताक लोकशाही सांगत असताना, प्रजासत्ताक शासन पद्धती सांगत असताना त्यांनी सांगितले की आम्ही द्विदल शासन पद्धती स्वीकारणार नाहीये, 2 पक्षांची शासन पद्धती स्वीकारणार नाहीये. म्हणजे कसं? 2 पक्ष म्हटल्यानंतर एखाद्या पक्षाला 51% मतदान जास्त पडलं आणि एकाला 49 पडलं तर जो 51% प्राप्त करणार आहे तो लोकशाही विमुख असेल. परंतु भारताने या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी बहुपक्ष पद्धती स्वीकारलेली आहे. अनेक पक्ष, वेगवेगळ्या पक्षांचे जे उमेदवार असतील आणि ज्याने बहुमत प्राप्त करेल त्यांनी या शासनाचा अंग म्हणून काम करेल.
जेव्हा हे सिद्ध करण्यात येऊ लागलं आणि अशा पद्धतीची लोकशाहीची संरचना निर्माण करण्यात येऊ लागली, तेव्हा प्रत्येक जण विचार केले की भारताची लोकशाही कशा स्वरूपाची राहणार आहे. यामध्ये त्यांनी पुढे सांगतात की भारताची लोकशाही स्वीकारत असताना यामध्ये आम्ही मतदानाचा अधिकार देणार आहे. मग तो मतदानाचा अधिकार देत असताना मग तो श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, तृतीयपंथी असो, प्रत्येक व्यक्तीला आम्ही मतदानाचा अधिकार देणार आहे. या अगोदर कशा स्वरूपाची शास्त्र व्यवस्था होती? या अगोदर गणराज्य स्वरूपाची शास्त्र व्यवस्था होती. मग गणराज्य म्हणजे काय? गणांचं राज्य. हे गणांचं राज्य कसं होतं? तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण करत असताना म्हणतात की आम्ही ज्या गणराज्याचा स्वीकार करत आहोत, हे गणराज्य आपल्या भारतामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या अस्तित्वात होतं. ते म्हणजेच बुद्धकालीन जेव्हा आपण शासन व्यवस्थेचा अभ्यास करतो तर त्यावेळी जी शासन व्यवस्था होती ही गणराज्यात्मक होती. मग ही गणराज्यात्मक शासन व्यवस्था जेव्हा विकसित झाली, या विकासामधूनच आपण एक प्रकारे गणराज्याचा स्वीकार करत आहोत. या गणराज्याचा जरी स्वीकार केला तर याला लोकशाहीचं अंग देणं गरजेचं आहे. लोकशाहीचा अंग देत असताना ते पुढे म्हणतात की लोकशाही स्वीकार करत असताना या लोकशाहीमध्ये ज्यांनी गणाचं राज्य करेल तो राष्ट्रपती म्हणून ओळखला जाईल. याच्या अगोदर वेगवेगळे संस्थान होते. भारतामध्ये 560 संस्थान होते. या 560 संस्थानापैकी वेगवेगळ्या संस्थानांचे प्रतिनिधी त्या राज्यावर राज्य करत होते. परंतु राज्यावर राज्य करत असताना ते ज्या पद्धतीने राजा आपला अस्तित्व निर्माण केला होता, हे सगळे अस्तित्व नेस्तनाबूत करून त्यांनी एक प्रकारे एक राष्ट्र निर्माण करण्याची कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि ही कल्पना मांडत असताना हा गणाचं राज्य जे आलेलं आहे, या गणाच्या राज्यामध्ये राष्ट्रपती हा प्रमुख राहील, परंतु हा राष्ट्रपती नामधारी स्वरूपाचा राहील. अशा स्वरूपातून आपण भारत एक राष्ट्र निर्माण करत आहोत, ज्या भारताचे आम्ही नागरिक आहोत. आम्ही म्हणजे सर्व जनता, आणि या जनतेमध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आले आहे, जो लोकशाहीचा सर्वात महत्वाचा घटक समजतो. ज्या व्यक्तीचा 18 वर्ष पूर्ण झाला असेल त्या स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. मग जेव्हा आपण या सर्व नागरिकास म्हणजेच आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय काय देत आहोत? आपण न्याय देत आहोत. या अगोदर न्याय होता का? हा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना पडला पाहिजे. या अगोदर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये न्याय होता का? जेव्हा आपण आपल्या 1947 पूर्वीचा, 1950 पूर्वीचा भारत बघतो तर भारतामध्ये अशा स्वरूपाचा न्याय नव्हता. भारतामध्ये एखाद्या धर्माचं, एखाद्या पंथाचं, एखाद्या वर्णाचं, एखाद्या राजवंशाचं सत्ता होती, आणि ही सत्ता नेस्तनाबूत करण्यासाठी जेही कायदे असतील, जेही कलम असतील, ज्याही संहिता असतील, ह्या रद्द आणि बाद करण्याचा प्रयत्न या संविधानाने केला. आणि संविधानाने करून जेही नियम असतील, जेही कायदे असतील, मग ते ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत एकच स्वरूपात राबवले जातील, ते म्हणजेच संविधानानुसार. आणि अशा संविधानाची निर्मिती भारताने केल्यानंतर त्या उद्देशिकेमध्ये सांगतात की भारत हे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय निर्माण करणार आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय काय आहे? सामाजिक दृष्ट्या विचार केला तर समाजामध्ये वेगवेगळे स्तर आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे प्रदेश आहेत, हे भिन्नता आहे. आणि या भिन्नतेला एकतत्वात आणण्याचा प्रयत्न, अतोनात प्रयत्न संविधान करेल. आणि या संविधानानुसार सामाजिक क्षेत्रात समानता निर्माण केली जाईल. मग कशी केली जाईल ते सांगतात की कोणताही नागरिक कोणत्याही राज्यामध्ये जात असताना त्याला समान स्वरूपाची वागणूक दिली पाहिजे. मग जेव्हा आपण भारतीय संविधानाच्या 14व्या कलमाचा अभ्यास करतो तर 14व्या कलमाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी सामाजिक समता सांगण्यात आली आहे. ही समता कशी आहे? ही समता प्रत्येक नागरिक प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा, स्वतःचा एक प्रकारे कार्य करण्याचा त्याला अधिकार देण्यात आलेला आहे. तो कोणत्याही राज्यामध्ये नागरिकत्व स्वीकारू शकतो. पंजाबचा नागरिक महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो, महाराष्ट्राचा नागरिक कन्याकुमारीमध्ये जाऊ शकतो, कन्याकुमारीचा नागरिक पश्चिम बंगालमध्ये जाऊ शकतो, पश्चिम बंगालचा नागरिक जम्मू काश्मीरमध्ये जाऊ शकतो. आणि अशा पद्धतीचं वास्तव्य करत असताना त्याला एकेरी नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. आणि हे देत असताना ही एक प्रकारे समता, म्हणजे तो कुठेही गेला तर तो समान अधिकाराने आणि समान कर्तव्याने आणि समान
उद्देशाने जीवन जगला पाहिजे हा उद्देश ठेवून सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय निर्माण करण्याचा जो उद्देश संविधानकर्त्यांनी केलेला आहे हा उद्देश निर्माण करण्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये समता प्रस्थापित केलेली आहे. ज्या पद्धतीने 14व्या कलमामध्ये समता सांगण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने 15व्या कलमामध्ये तो वेगवेगळ्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यासोबत भेदभाव केला जाणार नाही. भेदभाव म्हणजे काय? तो काळा आहे, तो गोरा आहे, तो उच्च आहे, तो नीच आहे, तो श्रीमंत आहे, तो गरीब आहे, तो शूद्र आहे, अशा पद्धतीचा जो भेदभाव केला जात होता वेगवेगळ्या जातीनुसार, वेगवेगळ्या पंथानुसार, वेगवेगळ्या वर्णानुसार हा भेदभाव आता चालणार नाही आणि तो 15व्या कलमानुसार समान तत्वानुसार त्या राज्यामध्ये प्रवेश करेल. मग तो कसाही असो, एखादा नकटा असेल, काळा असेल, विद्रूप असेल, परंतु त्याची बुद्धी चाणाक्ष असेल तर त्याला समान तत्वानुसार त्या राज्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे. म्हणजेच या सामाजिक क्षेत्रामध्ये समता जी सांगण्यात आलेली आहे या समतेचा उल्लेख करत असताना जेव्हा तिसरी समता सांगत असताना 16व्या कलमामध्ये ते सांगतात की भारतामध्ये जे पदव्या दिल्या जात होत्या, ज्या पद्धतीने आपण गणराज्य ही संकल्पना बघत होतो, गणराज्य संकल्पना बघत असताना तो राजा आहे, राजाचा मुलगा आहे, मग तो राजाच होणार, अशा ज्या कन्सेप्ट होत्या त्या पूर्णतः बंद करण्यात आल्या. वेगवेगळ्या पदव्या देणं, वेगवेगळ्या किताबे देणं हे पदव्या बंद करून सगळे आता समान स्वरूपाने जातील आणि हेही ज्या पदव्या दिल्या जातील ते शासकीय नियमानुसार दिल्या जातील, अन्यथा ते कोणत्याच पदव्या ग्राह्य धरल्या जाणार नाही असं 16व्या कलमामध्ये सांगण्यात आलं. त्याच्यानंतर जी समता देण्यात आलेली आहे ती म्हणजे 17व्या कलमामध्ये जी समता दिलेली आहे ती समता एक प्रकारे अस्पृश्यता नष्ट करण्याची, सामाजिक क्षेत्रामध्ये एक प्रकारे इसवी सन पूर्व हजारो वर्षापासून जी असमानता होती आणि जे विषमता निर्माण झाली होती, ज्या अन्याय समाजामध्ये घडत होते, जे दुर्व्यवहार समाजामध्ये घडत होते, जो अस्पृश्य वर्ग होता त्यांच्यावरती वेगवेगळे अन्याय केले जात होते, ही अस्पृश्यता 17व्या कलमानुसार नष्ट करण्यात आली. यानंतर जर अस्पृश्यता कोणी पाळण्याचा प्रयत्न केला, अस्पृश्यता निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला तर त्यावरती कायद्यानुसार हा गुन्हा ठरवण्यात आला आणि अशा पद्धतीने समतेला उत्तेजित करण्याचा प्रयत्न संविधानाने केला आणि अशाच पद्धतीची आर्थिक क्षेत्रातील न्यायाची बाजू निर्माण करण्याचा प्रयत्न उद्देशिकेमध्ये स्पष्ट केलेला आहे. खऱ्या अर्थाने संविधानाचा उद्देश हाच आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हा जो न्याय निर्माण होईल तेव्हाच भारत हा देश विकसित होईल आणि म्हणून हा उद्देशाची परिपूर्ती करण्यासाठी जेव्हा आर्थिक न्याय सांगितला जातो तर आर्थिक न्याय सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की समाजातील जे विविध स्तर आहेत, विविध घटक आहेत, या प्रत्येकाला आर्थिकतेची मुबलकता दिली पाहिजे. ही कशी दिली पाहिजे? ही देत असताना त्यांनी म्हणतात की प्रत्येकाला संधी दिली पाहिजे, प्रत्येकाला काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि ही संधी जर दिली नाही तर या देशाचा विकास खुंटू शकतो आणि अशा स्वरूपाची आर्थिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न पूर्णतः संविधानाने केलेला आहे. आणि आर्थिक विषमतेमध्ये जर एखाद्या नागरिकाला व्यवसाय करण्यासाठी बंदी घालत असतील तर त्यावरती उठाव सुद्धा करण्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे एक प्रकारे राजकीय न्याय बघत असताना यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात आली पाहिजे की राजकीय गोष्ट काय आहे तर राजकीय न्यायामध्ये प्रत्येक व्यक्तीला समतेच्या स्वरूपातून आपण 325 जो कलम आहे 325व्या कलमामध्ये आपण राजकीय समता दिसून येते. 325व्या कलमामध्ये या प्रत्येक नागरिकाला जेव्हा तो प्रौढ होतो म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतो तर त्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. असा आपण भेद ठेवणार नाही की खूप श्रीमंत आहेत, खूपच गरीब आहेत म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार नाही किंवा त्यांच्याकडे वेगवेगळ्या मुबलक अशा संपत्तीच्या स्त्रोतांचा समावेश आहे म्हणून त्यांना 2 मतदान आहेत, 3 मतदान आहेत असं काहीच नाही. तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. मग तो भारताचा राष्ट्रपती असेल, संसदेचा प्रतिनिधी असेल, राज्य विधिमंडळाचा प्रतिनिधी असेल किंवा संस्थानिकांचा प्रतिनिधी असेल किंवा गावातील ग्रामीण भागातील काम करणारा मजूर असेल, या प्रत्येकाला 325व्या कलमानुसार एक प्रकारे समान मतदान करण्याचा अधिकार राजकीय
दृष्टिकोनातून न्यायी स्वरूपातून देण्यात आलेला आहे आणि अशा स्वरूपाचे अधिकार देऊन आज आपण 17वी लोकसभा विधानसभा वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणुका होतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये प्रत्येक युवक प्रत्येक युवती मतदान करत असताना 18 वर्ष पूर्ण झालेल्या ते शेवटपर्यंत आजीवन म्हणजे ज्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि हे मतदान करण्याचा अधिकार राजकीय न्यायाशी संबंधित दिसून येतो आणि अशा स्वरूपाचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय निर्माण करण्याचा प्रयत्न या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जेव्हा आम्ही भारताचे लोक म्हणून जेव्हा समोर येतो तर भारताचे लोक समोर येत असताना आपल्याला जाणीव झाली पाहिजे की आपण सामाजिक दृष्ट्या सर्वजण समान आहोत, आर्थिक दृष्ट्या सर्वजण समान आहोत आणि राजकीय दृष्ट्या आपण सर्वजण समान आहोत आणि अशा स्वरूपाचा न्याय आपल्या भारतामध्ये निर्माण झाला आहे. आणि याच्यानंतर जर कोणी म्हणत असेल की मी तुम्हाला विषमतेच्या स्वरूपातून वागणूक देईन, मी तुम्हाला आर्थिक याच्यामध्ये तुम्हाला संधी देणार नाही आणि मी तुम्हाला राजकीय अधिकार देणार नाही, असे विचार आता चालणार नाही. कारण भारताने जी लोकशाही स्वीकारलेली आहे ही लोकशाही प्रजासत्ताक स्वीकारलेली आहे. हे जनतेचं राज्य आहे. या ठिकाणी शासक आणि शासित हा एक प्रकारे प्रभावी आहे आणि शासक या ठिकाणी सेवक आहे आणि जो शासक राज्य करतो तो सेवक म्हणूनच काम करेल, इथे मालक म्हणून काम करणार नाही. याची प्रचिती जेव्हा 5 वर्षांनी निवडणुका होतात, या निवडणुकीमध्ये तो जो उद्देश समोर ठेवून काम करत असतो आणि या उद्देशामध्ये जर बदल केला तर मतदान घेत असताना त्या ठिकाणी लोक बहुमतवाला पक्षाला निर्माण करत असताना त्याला बहुमत देणार नाहीत आणि बहुमत ज्यालाही प्राप्त होईल तोच या देशाचा शासक होईल. आणि शासक हा अल्पमतातील जरी असला, ज्या शासक आणि शासित यामध्ये बहुसंख्याक लोकातून अल्प जन किंवा अल्प समुदाय निवडला जातो, हा शासन करतो आणि शासन करत असताना तो काही काळ करतो, पण जेव्हा जनतेच्या समोर जातो तर त्याला एक प्रकारे लोकशाहीचं रूप प्राप्त होतं. अशा स्वरूपाची एक प्रकारे आपण लोकशाहीची व्याख्या करतो आणि लोकशाहीची व्याख्या करत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय या लोकशाहीद्वारे लोकांना अर्पण करत असतो. आणि यानंतर जेव्हा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकार आणि कर्तव्य मूलभूत अधिकारामध्ये ज्या 19 ते 22 कलमामध्ये जे अधिकार सांगण्यात आलेले आहेत, या अधिकारामध्ये सामाजिक, या अधिकारामध्ये विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. हे का देण्यात आलेले आहे हे जेव्हा आपण बघतो तर हे अधिकार जे स्वातंत्र्याचे आहेत हे खऱ्या अर्थाने 5 स्वरूपाचे देण्यात आलेले आहेत. एक नैसर्गिक स्वातंत्र्य, एक राजकीय स्वातंत्र्य, एक आर्थिक स्वातंत्र्य, एक राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य. अशा स्वरूपाचे जे अधिकार देण्यात आलेले आहेत, या अधिकाराला नैसर्गिकरित्या जेही व्यक्ती प्रवेश करतो देशामध्ये त्याला पूर्णतः सगळ्या बाबीचं अधिकार या संविधानाने देण्यात आलेला आहे. मग असं नाही की तो कोणत्या कुटुंबात जन्मला, त्याचा कोणत्या गावात जन्म झाला, कोणत्या राज्यात जन्म झाला, मग तो जन्मल्यानंतर या देशाचा शासक कोण बनणार हे भाकीत आता ठरवण्यात आलेलं नाहीये. जन्मल्यानंतर तो व्यक्ती 18 वर्ष पूर्ण होईल. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो मतदानाचा अधिकार प्राप्त करेल. मतदानाचा अधिकार प्राप्त केल्यानंतर तो व्यक्ती एक सायंटिस्ट होऊ शकेल, एखादा व्यक्ती वैज्ञानिक होऊ शकेल, एखादा व्यक्ती साहित्यिक होऊ शकेल, एखादा व्यक्ती मनोरंजनात्मक कार्य करू शकेल, एखादा व्यक्ती शासक होऊ शकतो. अशा पद्धतीची रचना प्रत्येक व्यक्तीला समान स्वरूपातून नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीने या देशामध्ये जन्म होतो त्या पद्धतीचं स्वातंत्र्य त्याच्या बुद्धीच्या कृतीनुसार त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही गोष्टीचं तो विचार करू शकतो, कोणत्याही गोष्टीचं त्याला बंधन या देशानं ठेवलेलं नाहीये. तो म्हणेल की मला या देशाचा राष्ट्रपती बनायचंय तर तो झोपडपट्टीमध्ये जन्मलेला व्यक्ती सुद्धा राष्ट्रपती बनू शकतो आणि एखाद्या श्रीमंत धर्मघराण्यामध्ये जन्मलेला युवक जर विचार केला मी राष्ट्रपती बनतो तर तो राष्ट्रपती बनू शकतो. परंतु त्या
राष्ट्रपती बनण्यासाठी जे इथिक लागतात ते इथिक त्यांनी जर पार केला तरच तो राष्ट्रपती बनू शकतो, अन्यथा तो राष्ट्रपती बनू शकणार नाही. असे स्वातंत्र्य या भारतीय संविधानाने दिलेले आहे. असे स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य कसं, तर अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही विचार प्रकट करत असाल, तुम्ही भाषण करत असाल, तुम्ही एखाद्या ऑनलाईन याच्यातून भाषण करत असाल तर तुम्हाला भाषण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. हे करत असताना तुम्ही समीक्षा सुद्धा करू शकता, पण समीक्षा करत असताना ती समीक्षा, ती टीका, ती चिकित्सा किती स्वरूपात, कशा स्वरूपात आपण करत आहोत याचं सुद्धा भान असलं पाहिजे. ती टीका, ती समीक्षा जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या समूहाला, एखाद्या राष्ट्राला, एखाद्या देशाला घातक ठरत असेल तर ती अभिव्यक्ती संविधानाने दिलेली नाहीये. तो गुन्हा ठरेल, तो देशद्रोही ठरेल आणि देशद्रोही काम करण्यासाठी या ठिकाणी बंधने सुद्धा टाकण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर विश्वास, श्रद्धा आणि उपासना, प्रत्येकाचा प्रत्येकावर विश्वास निर्माण झाला पाहिजे या स्वरूपाचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने देण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने विश्वासाचं, विचाराचं आणि श्रद्धेचं, उपासनेचं स्वातंत्र्य कशासाठी दिलेलं आहे. आता जो विश्वास आहे, श्रद्धा आहे, माझ्या आई वडिलांवर श्रद्धा आहे, माझ्या कुटुंबावर श्रद्धा आहे, माझ्या गुरुवर श्रद्धा आहे, माझ्या समोर असणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषावर श्रद्धा आहे. अशा स्वरूपाची श्रद्धा जर ठेवून तो जगत असेल तर त्याला पूर्णतः स्वातंत्र्य भारतामध्ये देण्यात आलेलं आहे. तो कुठेही, कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही घटक राज्यामध्ये, कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये, कोणत्याही गावामध्ये, भारतातील जवळपास 6 लाख गाव आहेत, 90 शहरे आहेत, या कोणत्याही शहरामध्ये, कोणत्याही गावामध्ये जाऊन तो नागरिकत्व स्वीकारू शकतो आणि आपले विचार, उपासना आणि श्रद्धा व्यक्त करू शकतो. जेव्हा तो व्यक्त करतो तर व्यक्त करत असताना त्याची उपासना, त्याची श्रद्धा याचं त्याला पूर्णतः स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तो कोणत्याही धर्माचा स्वीकार करू शकतो. एखादा व्यक्ती हिंदू असेल तर त्याला ख्रिश्चन बनायचंय बनू शकतो. एखादा व्यक्ती ख्रिश्चन असेल त्याला मुस्लिम बनायचंय तर मुस्लिम बनू शकतो. एखादा व्यक्ती मुस्लिम आहे तो बौद्ध बनायचाय तर बौद्ध बनू शकतो. अशा स्वरूपाची, शिथिल स्वरूपाची स्वातंत्र्याची संकल्पना भारतीय राज्यघटनेने देण्यात आलेली आहे. म्हणजेच यापूर्वी काय होतं, यापूर्वी व्यक्तीला धर्म बदलण्याचा अधिकार नव्हता, यापूर्वी व्यक्तीला जात बदलण्याचा अधिकार नव्हता, यापूर्वी व्यक्तीला उपासना करण्याचा अधिकार नव्हता, यापूर्वी व्यक्तीला अभिव्यक्त होण्याचा अधिकार नव्हता. मग अशा ज्या संहिता होत्या, असे जे कलम होते, हे कलम 12 आणि 13 कलमानुसार नेस्तनाभूत करण्यात आले आणि नेस्तनाभूत केल्यानंतर जे मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत 12 आणि 13 कलमानुसार, मग तो केंद्रातील असेल, राज्यातील असेल, राष्ट्रातील असेल, प्रत्येक व्यक्तीला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. असं स्वातंत्र्य 19 ते 22 या कलमामध्ये भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेलं आहे. हे जेव्हा स्वातंत्र्य दिलं जातं, मग स्वातंत्र्य दिल्यानंतर दर्जाची व संधीची समानता सांगण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण 4 मुद्दे बघणार आहोत, ज्या 4 उद्देशातून भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. एक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. या 4 मुद्द्यापैकी आपण न्याय बघितला. आपण न्याय बघत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय एखाद्या घटक राज्यासाठी वेगळा राहणार नाहीये, एखाद्या केंद्रशासित प्रदेशासाठी वेगळा राहणार नाहीये. भारतातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समूहाला सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रामध्ये समान न्याय आहे. हे न्याय देत असताना जेव्हा हे न्याय दिला जातो, हे न्याय देत असताना विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य सुद्धा समान स्वरूपातून देण्यात आलेले आहे. पण हे देत असताना तिसरा घटक सांगतात की समानता. समानता कशी असावी, कशा स्वरूपाची असावी, ही समानता देत असताना कोणत्या स्वरूपाचा विचार केला जावा, तर ते म्हणतात दर्जा व संधी. दर्जा म्हणजे काय? आता दर्जा कोण ठरवणार? या दर्जाची व्याख्या करत असताना प्रत्येक व्यक्ती हा या राष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये, या देशामध्ये, या गावामध्ये, या समूहामध्ये जन्म घेतो आणि तो भारताचा नागरिक बनतो. भारताचा नागरिक बनल्यानंतर तो भारतीय नागरिक ज्या पद्धतीने त्याच्या बुद्ध्यांकानुसार, त्याच्या मानवी गरिमेनुसार
जेही कार्य करतो आणि त्याचा जो दर्जा ठरतो त्याला समान स्वरूपात दिला पाहिजे, त्याला समान स्वरूपात दिला पाहिजे. एखादा व्यक्ती खूप बुद्धिमान आहे आणि तो बुद्धिमान व्यक्ती वेगवेगळ्या संधी प्राप्त करत आहे, तर त्याला ती संधी दिली पाहिजे. त्याला असं म्हणलं नाही पाहिजे की तू त्या राज्याचा आहे, तुला या राज्यामध्ये आम्ही नोकरी कसं काय देणार. आणि म्हणून आपल्या संविधानाच्या 16व्या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 18व्या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्या व्यक्तीला जेव्हा वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवलं जातं, तो जातो आणि सेवेमध्ये तो काम करत असताना ही सेवा त्या राज्यापुरती मर्यादित नाही. ही सेवा राष्ट्र सेवा आहे. या राष्ट्र सेवेमध्ये तो राज्याचा नागरिक असं गृहीत धरलं नाही पाहिजे. तो आम्ही भारतीय आहे म्हणजे तो फक्त एका राज्याचा प्रतिनिधी नाही, तर तो भारताचा प्रतिनिधी आहे. आणि भारताचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याला 18व्या कलमानुसार कोणत्याही क्षेत्रामध्ये सेवा ही त्याच्या दर्जानुसार दिली पाहिजे. आता एखादा व्यक्ती म्हणला की माझा वडील सैनिक होता आणि तो एक प्रकारे सैनिकीचा कॅप्टन होता आणि आता मला कॅप्टन बनायचं आहे, शक्य होईल का? आता नाही. याच्या अगोदर झालं ते झालं, 1950 अगोदर झालं ते झालं, आता या ठिकाणी चालणार नाही. माझे वडील ग्रंथ वाचत होते, आता मी पण ग्रंथ वाचणार, असं नाही. जेव्हा तो त्याच्या वयोमानानुसार ज्या वेगवेगळ्या संध्या दिलेल्या आहेत या संधीमध्ये त्यांनी जर समान तत्वानुसार उपलब्धता प्राप्त केली असेल तरच तो बनेल, अथवा बनणार नाही. असं नियम जेव्हा या संहितेमध्ये सांगितलं तेव्हा या संहितेचा पूर्णतः अभ्यास करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संधी आणि दर्जा आणि संधीची समानता महत्वाची आहे. आणि ही समानता टिकविण्याचा प्रयत्न या संविधानाने केलेला आहे. आज 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी भारताची लोकसंख्या आहे. या 121 कोटी लोकसंख्येला समान स्वरूपाचे अधिकार देण्यात आले आहेत. कोणताही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही व्यवसाय करू शकतो. मग तो हॉटेल टाकेल, तो सार्वजनिक काम करेल, एनजीओचं काम करेल, प्रत्येकाला तिथे त्याची धर्म बघणार नाही, तिथे जात बघणार नाही, तो पंथ बघणार नाही, वर्ग बघणार नाही, वर्ण बघणार नाही, काळा बघणार नाही, गोरा बघणार नाही, स्त्री बघणार नाही, पुरुष बघणार नाही. भारतातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संधी देण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने भारताचं गणराज्य जे गणराज्य सांगण्यात आलेलं आहे, या गणराज्यामध्ये भारताचा व्यक्ती तोच राष्ट्रपती बनेल, भारताचाच व्यक्ती तोच राष्ट्रपती बनेल. मग तो स्त्री असेल की पुरुष असेल, या ठिकाणी लिंगाचा सुद्धा विचार केला जाणार नाही. आज आपण भारताच्या राष्ट्रपतीला बघतो, तर भारताच्या राष्ट्रपतीला बघत असताना द्रौपदी मुर्मू हे भारताच्या राष्ट्रपती आहेत. आता त्या कोणत्या समुदायाच्या आहेत? जेव्हा आपण 1950 पूर्वी विचार केला तर ते व्यक्ती भारताचे नागरिक सुद्धा होत नव्हते. त्या व्यक्तींना भारतामध्ये वास्तव्य करण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. परंतु 75 वर्षामध्ये ज्या संविधानाने बदल केलेला आहे तो बदल म्हणजेच एक आदिवासी स्त्री सुद्धा भारताची राष्ट्रपती बनलेली आहे. अमेरिकेसारख्या लोकशाहीमध्ये, ब्रिटन सारख्या लोकशाहीमध्ये पंतप्रधान किंवा राष्ट्रपती वास्तविक स्वरूपाचे अधिकार स्वीकारणारी व्यक्ती किंवा सिंहासनावर बसणारी व्यक्ती हे स्त्री बनलेली नाही. ज्या पद्धतीने भारतातील महिला इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, त्याच्यानंतर मुर्मू हे सर्वोच्च पदावर बसलेले आहेत. याच पद्धतीने जेव्हा आपण केंद्रामध्ये विचार करतो तर राज्यामध्ये सुद्धा अनेक स्त्रिया ही राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. राज्यामध्ये स्वतःचं बळ निर्माण केलेले आहे, ज्यामध्ये जयललिता आहे, ममता बॅनर्जी आहे, सुषमा स्वराज आहे, मायावती आहे. या अनेक स्त्रिया आहेत की स्वतःच एक प्रकारे राजकीय बळ निर्माण केलेले आहे. आणि हे राजकीय बळ कशातून निर्माण झाले आहे तर या राजनैतिक न्यायातून निर्माण झालेलं आहे. कदाचित हे जर राजकीय न्याय संविधानाने दिलं नसतं तर या स्त्रियांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि या स्त्रियांना जी समान दर्जाची संधी दिलेली आहे ही कदाचित निर्माण झाली नसती. आणि हे स्त्रिया एक प्रकारे शासकीय व्यवस्थेच्या शासकीय प्रमुख बनल्या नसत्या. आज 20-22 वर्ष सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. यांनी 2 टर्म पंतप्रधानाचं नेतृत्व निर्माण करणारे पंतप्रधान देण्यात आले आहे. अशा अनेक महत्वपूर्ण स्त्रिया आहेत की त्यांनी सर्वात महत्वाचं योगदान भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये देण्यात आलेले आहे. या स्त्रीचा विचार करत असताना या स्त्रीला अनेकांनी विरोध केला.
की परकीय देशाची नागरिक आहे, परंतु भारतीय संविधानाने नागरिकत्व स्वीकारत असताना शिथिल स्वरूपाचं स्वीकारलेलं आहे. कोणताही व्यक्ती 10 वर्ष जर भारतामध्ये वास्तव्य केला तो भारतातील नागरिकासारखा तो समान अधिकार घेईल, ज्यामध्ये त्याच्या दर्जाची आणि संधीची समानता देण्यात आली आहे. असे जेव्हा अधिकार देतात, असे जेव्हा विचार देतात, यामधून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की दर्जाची व संधीची समानता दिली पाहिजे. परंतु भारतामध्ये आत्ताही अनेक वर्गांना, अनेक समुदायाला, अनेक घटकांना उपेक्षित ठेवलं जातं, वंचित ठेवलं जातं आणि हे वंचित ठेवल्यामुळे भारत हा विकासापासून दूर चाललेला आहे. जेव्हा आपण 1950 मध्ये भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी भारताची आयुष्यमान वयोमर्यादा काय होती? आयुमर्यादा काय होती? 32 वर्ष. म्हणजे तेव्हाचा चांगल्याचा चांगला मनुष्य फक्त 32 वर्ष जगत होता. परंतु भारताने ज्या संविधानाचा स्वीकार केला, संविधानाचा स्वीकार केल्यानंतर भारताने आरोग्य व्यवस्था मजबूत स्ट्रॉंग केली, कुटुंब व्यवस्था स्ट्रॉंग केली आणि आज आयुष्यमान हे 70 वर्ष सांगितलं जातं. 2011च्या जनगणनेनुसार मनुष्य हा चांगल्या पद्धतीने 70 वर्ष जगू शकतो, परंतु 1950च्या जनगणनेनुसार मनुष्य हा 32 वर्षापर्यंत जगू शकत होता. 1950च्या जनगणनेनुसार जेव्हा साक्षरतेचं प्रमाण बघतो तर 1950 मध्ये 16% साक्षरतेचं प्रमाण होतं, तर 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचं प्रमाण हे 74% आहे. म्हणजेच जे दर्जा आणि संधीची समानता देण्यात आली आहे, ही दर्जा आणि संधीची समानता 75 वर्षाच्या नंतर स्ट्रॉंगपणे सांगू शकतो की भारताला विकसित करण्यामध्ये लोकशाही आणि हे संविधान अतिशय महत्वाचं आहे. या संविधानामुळे भारताची प्रगती झालेली आहे, भारताचा विकास झालेला आहे. यासोबतच जेव्हा निश्चितपणे प्रयत्न करून देण्याचा आणि त्यांच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बंधुता कशी असावी, काय असावी बंधुता? बंधुतेचा स्वीकार का करावा हे पाहत असताना या संविधान सभेमध्ये वेगवेगळे डिबेट झाले. डिबेट होत असताना बंधुता कशा स्वरूपाची असावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली आहे. त्यांनी सांगितले 1949च्या संविधान सभेमध्ये भाषण करत असताना 26 नोव्हेंबरमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलेले आहे की बंधुता कशी असावी. तर बंधुता सांगत असताना त्यांनी विशद केलेले आहे की बंधुता ही 2 स्वरूपाची आहे. या बंधुतेचं स्वरूप सांगत असताना त्यांनी सांगितलेले आहे की अंतर्गत आणि बहिर्गत या 2 घटकातून बंधुता सांगितलेली आहे. अंतर्गत काय? अंतर्गत प्रादेशिक बंधुता आहे, भाषीय बंधुता आहे, त्याच्यानंतर जातीय बंधुता आहे, वर्ग बंधुता आहे. अशा स्वरूपाची बंधुता आता नष्ट करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जेव्हा मनुष्य बंदिस्त होतो तर ती बंधुता राहणार नाही. याच्या पलीकडे जाऊन अंतर्गत दृष्ट्या आपण सर्व एक आहोत, आपण एकतेने जगलं पाहिजे आणि तो कोणत्याही राज्यामध्ये गेला तर तो त्या राज्याचा स्वीकार केला पाहिजे, त्याला बंधुभावासारखं वागवलं पाहिजे आणि वागवलाच पाहिजे अशी सक्ती संविधानाने दिलेली आहे. एखाद्या व्यक्तीला तो हिमाचल प्रदेशचा महाराष्ट्रामध्ये आला आणि तो वेगळा दिसू लागला, जर त्याच्यावर हसू लागले तर त्याची दर्जा आणि संधीची समानता राहील का? नाही. त्याचा विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहील का? नाही. त्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देऊ का? नाही. आणि म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता यावरच बंधुता अवलंबून आहे. यामध्ये त्यांनी प्रादेशिक विषमता मिटवलेली आहे, मिटवणं गरजेचं आहे. भाषिक विषमता मिटवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्षेत्रीय विषमता मिटवणं गरजेचं आहे आणि हे क्षेत्रीय विषमता मिटवणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे याच्यामध्ये बंधुता निर्माण झाली पाहिजे. आणि बहिर्गत सांगत असताना ज्या व्यक्तीचा विकास भारतामध्ये होईल, ज्या इथिकप्रमाणे तो नागरिक भारतामध्ये घडेल आणि तो जेव्हा इतर देशामध्ये, इतर राष्ट्रामध्ये जाईल, तो म्हणजे नाही, आमच्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक वंश आहेत, अनेक प्रदेश आहेत, या प्रदेशामधून मी निर्माण झालेला आहे आणि मला यांनी